नमस्कार मंडळी, आज मी आणलंय मटण. तर आज आपण मस्त असं मटणाचा रस्सा बनवूया. त्याच्यासाठी मटण मी स्वच्छ इथं धुवून घेतले. कुकरमध्ये आता आपण मटण शिजवून घेऊया. कुकरमध्ये घातलंय तेल, अर्धा कांदा, अर्धा टॅमॅटो. मटण घालूयात. हळद मीठ घालून छान मटण आपण शिजवून घेऊया. इथे 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता आपण मसाल्याची तयारी करूया. 2 कांदे घेतलेत मी छोटे उभे बारीक कापून, तेल घातले. त्याचबरोबर घेतले इथं मी सुकं खोबरं, अद्रक, लसूण, थोडासा गरम मसाला घेतला. इथे छान सगळं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने मसाल्यामध्ये घेतले मी अर्धा टॅमॅटो, थोडासा कोथिंबीर. मसाला वाटून घेऊयात. कढईमध्ये घातले तेल, 1 चम्मच लाल मसाला, 1 चम्मच धण्याची पावडर. छान मसाला परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यात हा वाटलेला मसाला घालायचा आहे. तो सुद्धा आपण छान परतून घेऊया. इथे मटण शिजलेलं होतं ते सुद्धा आपण याच्यात टाकूयात. वरून मी थोडंसंही पाणी घातलेलं नाही आहे. जे मटण शिजण्याकरता पाणी घातलं होतं तेवढंच घातलं. यामुळे कालवणाला खूप जास्त चव येते. मस्त भाजीला उकळी आली आहे. मीठ घातलं आहे, थोडंसं अर्धा लिंबू पिळला आहे, थोडीशी कोथिंबीर, आणि इकडे मटणाचं कालवण आपलं तयार आहे. थँक्यू.